नमस्कार मित्रांनो. काल आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे पाहिलं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स हे कसे तयार करायचे हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. तसेच आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. तर पूर्ण वर्तमान काळामध्ये आपल्याला सब्जेक्ट सोबत काय वापरायचंय, वर्ब सोबत काय वापरायचंय हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ यामध्ये आय यू वे दे साठी आपल्याला घ्यायचं आहे हॅव, ही शी इट नाउन साठी घ्यायचं आहे हॅज आणि त्याच्या सोबत आपल्याला पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब हे यूज करायचं आहे. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, जसं सिंग आहे बेस फॉर्म, सिंगचं सॅंग, सॅंगचं संग, सिंग सॅंग संग, हा झाला आपला पास्ट पार्टिसिपल. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस अफर्मेटिव्ह सेंटेन्स तयार करू, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स तयार करू, तर सुरुवात करूयात अफर्मेटिव्ह सेंटेन्सला. अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. सर्वप्रथम आपल्याला आपला जो सब्जेक्ट आहे तो पाहायचा आहे. आय यू वी दे साठी काय वापरणार आहोत, हॅव वापरणार आहोत. ही शी इट नाउन साठी काय वापरणार आहोत, तर हॅज वापरणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पास्ट पार्टिसिपल, जसं की आय हॅव कम्प्लीटेड माय डिग्री. सब्जेक्ट घ्यायचा आहे आय, आय साठी काय वापरायचंय हॅव, आय हॅव. कुठलाही वर्ब घ्या, त्या वर्बचा पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. या ठिकाणी आपण कंप्लीटचा पास्ट फॉर्म घेतलेला आहे जो आहे कंप्लीटेड. नंतर काय वापरायचंय, ऍज इट इज आपलं ऑब्जेक्ट माय डिग्री. हे झालं आपलं पास्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स अफर्मेटिव्ह सेंटेन्स तयार, ज्यामध्ये सब्जेक्ट घेतलाय, हॅव घेतलाय आणि पास्ट पार्टिसिपल आपण घेतलेलं आहे. सब्जेक्ट हॅव हॅज पैकी हॅव, पास्ट पार्टिसिपल कंप्लीटेड आणि ऑब्जेक्ट माय डिग्री. हे झालं आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स कंप्लीट. तसंच ही हॅज रिटन, राईटचा पास्ट पार्टिसिपल काय आहे, रिटन अ लेटर. सब्जेक्ट हॅव हॅज हॅज, पास्ट पार्टिसिपल आणि ऑब्जेक्ट. हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स सेकंड तयार. आता पाहूयात निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स कोणतं असतं, जे नकारार्थी वाक्य असतं ते. आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करायचंय. आता पाहणार आहोत आपण निगेटिव्ह सेंटेन्स. काल जसं पाहिलं होतं नकारार्थी वाक्य तयार केलं होतं, त्याचप्रमाणे आज आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य तयार करायचंय, ज्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आता आपले सब्जेक्ट कोणकोणते आहेत, आय यू वी दे. आय यू दे साठी काय वापरायचं, हॅव वापरायचं. ही शी इट नाउन साठी काय वापरायचं, हॅज वापरायचं. सोबत काय यूज करायचंय आपल्याला, पास्ट पार्टिसिपल यूज करायचं. त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. परंतु यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅज नंतर आपल्याला नॉट वापरायचं आहे, कारण की आपण निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य तयार करत आहोत. चला तर मग सेंटेन्स बघूया. आय यू दे साठी काय वापरणार, हॅव. चला आय घेऊयात. आय, आय साठी काय हॅव म्हणजे हॅव, परंतु त्याच्यामध्ये काय वापरायचंय, नॉट. आय हॅवंट, आय हॅव नॉट, आय हॅव नॉट रीड अ बुक.
रीडचा पास्ट पार्टिसिपल रीडच होणार, म्हणून आपण या ठिकाणी सब्जेक्ट घेतला आय, हॅव सोबत नॉट वापरलाय, शॉर्ट फॉर्म त्याचा हॅवंट, हा घेतलाय आपण पास्ट पार्टिसिपल आणि हे आपलं ऑब्जेक्ट. हे झालं सेंटेन्स निगेटिव्ह तयार. सेकंड आहे शी साठी काय वापरायचं सांगितलंय हॅज. हॅज सोबत काय वापरायचंय नॉट. शी हॅज नॉट, शी हॅज नॉट प्लेड क्रिकेट. या ठिकाणी सब्जेक्ट घेतलाय शी. शी साठी काय वापरायचंय हॅज घेतला आहे, त्याच्यासोबत काय वापरायचं आपल्याला नॉट वापरलंय. पास्ट पार्टिसिपल प्लेचा पास्ट पार्टिसिपल आहे प्लेड आणि सोबत ऑब्जेक्ट शी हॅज नॉट प्लेड क्रिकेट. हे झालं आपलं निगेटिव्ह सेंटेन्स तयार. याचप्रमाणे तुम्हाला आय, यू, वी, दे, ही, शी, इट आणि नाउन साठी सेंटेन्स तयार करायचे आहेत. तुम्हाला प्रत्येकाचे सेंटेन्स सेपरेट तयार करून प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला सेंटेन्सेस जास्तीत जास्त बनवता येतील आणि इझी जाईल. आपण आता निगेटिव्ह सेंटेन्स कंप्लीट केलेला आहे. आता बघूया आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय हॅव हॅज अगोदर येईल, नंतर सब्जेक्ट येईल. हॅव हॅज सर्वप्रथम, नंतर सब्जेक्ट, नंतर पास्ट पार्टिसिपल, नंतर ऑब्जेक्ट आणि त्याला क्वेश्चन मार्क. ठीक आहे. सेंटेन्स बघूया. हॅवचं कुठलं एक घेऊया अगोदर. हॅव, आय घेतलं. पास्ट पार्टिसिपल घ्यायचं राईटचं रिटन अ लेटर क्वेश्चन मार्क. हे झालं आपलं सेंटेन्स. अगोदर काय आलं हॅव आलं, सब्जेक्ट, पास्ट पार्टिसिपल, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. हे एक सेंटेन्स तयार झालं. दुसरं घेऊया हॅजचं. हॅज कुठलाही एक, हॅज साठी काय ही, शी, इट, नाउन घेऊया ही. हॅज, ही. आता काय घ्यायचंय यामध्ये नॉट सुद्धा वापरू शकतो. हॅज ही नॉट संग अ सॉन्ग. हॅज घेतलं, ही घेतलं. आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य तयार केलेले. हॅज ही नॉट संग अ सॉन्ग. पास्ट पार्टिसिपल, ऑब्जेक्ट, क्वेश्चन मार्क. हे आहे आपलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण आज कंप्लीट केलेला आहे. या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे या ठिकाणी मी सब्जेक्ट सोबत काय वापरायचंय, पास्ट पार्टिसिपल कसं घ्यायचंय, त्याचे प्रत्येकाचे अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला, निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्सेस तयार करायचे आणि त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन लेक्चर मध्ये. धन्यवाद.